कृती पहिल्यांदा काय करायची? कृती चणाळा आणि गहू भाजून त्याचं भरड काढायची. भरड काढायची. Yes. तुम्हाला पॅन लागेल ना? काय भाजायचंय? चणाडा घ्या सगळी. 1 वाटी चणाडा बर ती थोडीशी भाजून एका डिशमध्ये काढून घ्यायची. बर. हा पदार्थ ठराविक कुठल्या निमित्ताने केला जातो? हां, श्रावणात आम्ही ज्योतीची पूजा करतो. बरं. तेव्हा नारळ जो ठेवतो महिनाभर, त्या नारळाचा पिठोरी अमावस्या झाली का त्या नारळाचं गोड करायचं, तेव्हा आम्ही हे निनावं करतो. निनाव करता. किती भाजायची डाळ? थोडीशी शेकून घ्यायची जरा. बर. भाजल्याने जरा भरड पटकन होते. भरड पटकन होते, एक प्रकारचा वास चांगला येतो त्याला. सुगंध छान हां. येतो. काढूया का आता? हां, त्या खमंगपणा येतो त्याच्यात. आणि भांड्यामध्ये काढताना आवाजही छान येतो. आता काय गहू आता भाजायचे? गहू भाजून घेऊया. तुम्ही परदेशात जाता तेव्हा काय खाता? कशावरती भर असतो तुमचा? सँडविचेस, बर्गर? नाही, बर्गर नाही. ब्रेकफास्टला सँडविच किंवा आमलेट पाव ऑमलेट पाव सगळीकडे मिळतो. सगळीकडे मिळतो. नॉनव्हेज खाता फ्रुट्स तुम्ही ना? भरपूर. त्याच्याशिवाय दिवस नाही. म्हणजे काही दिवस पाळावे लागतात म्हणून. अजून काय हॉबीज? सिनेमाला वगैरे जात असाल? नाटकाची आवड आहे. अरे वा, एवढं जग फिरता, माझ्या नाटकाला नाही आलात तुम्ही. तुझं तिकीटच मिळत नाही ना आम्हाला. चांगली गोष्ट ना. पण हां. मग त्याशिवाय कसं येणार आम्ही? जेव्हा मिळेल तेव्हा या. हा, ते नक्कीच. मग तर हे पण काढून घेऊया आपण. गॅस बंद करून. ह्याच भांड्यात हो, काढू. चालेल चालेल. गहू भाजल्याने त्याचा आवाजही छान येतो. ह्याची आता आपल्याला भरड काढायची. भरड काढायची आहे. हां, जाडसर. चालेल ना, हां. काढूया. मला सांगा, घरी जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा मदतीला कोण असतं? नाही, एकटीच. एकटीच. हां. इथे मात्र माझ्या मदतीला काही जण आहेत. ओ, त्यातला एक म्हणजे आमचा आचारी बुवा आहे. ओके. पण ते असे सहजासहजी येत येत नाहीत. आचारी बुवांना एक मान आहे की नाही? आहे की नाही? ऑफकोर्स. त्यांना कॅमेऱ्याकडे बघून या असं आदराने म्हणावं लागतं. प्लीज आचारी बुवा या इकडे. किती छान. उज्ज्वलाजींनी बोलवलंय म्हणल्यानंतर काय टाप आहे न येण्याची. वा वा वा. याची भरड घेऊन या असं येस, सांगा. ह्याची भरड काढून घेऊन या. थँक्यू. जा. तोपर्यंत गप्पा मारूया. एका पॉइंटला जेव्हा आपल्याला असं कळतं की आता आपली तब्येत आपल्यावरती अवलंबून आहे, इतर कोणीही आपल्याला आधाराला, मदतीला, स्वयंपाकात सुद्धा मदत करायला नाहीये, अशी अनेक माणसं या जगामध्ये असतील. काही पुरुष असतील, काही स्त्रिया असतील. काय माइंडसेट असतो? आपली तब्येत सांभाळून राहायचं प्रामुख्याने पहिली गोष्ट. बरोबर आहे. आणि जेवढं झेपेल तेवढंच करायचं. जास्त दगदग प्रकार करायचं नाही. बरोबर आहे. हां. ही क्लॅरिटी आली की जरा बरं पडतं. हां, आपण काय होतो, भावनेच्या भरात हां. खूप दगदग करतो, मग ती झेपत नाही. झेपत नाही. चला, आता आपलं भरड तयार झाली असेल. येस. आचारी बुवा काही जसे येत नाहीत तसे जातही नाहीत, हां. आणि जात नाहीत तसे येतही प्लीज नाहीत. प्लीज आचारी बुवा घेऊन या. देर यू आर. कुठे हां. होतात तुम्ही एवढी वर्ष? एअर होस्टेस इतकं गोड बोलावं लागते आचारी बुवांशी. हो. थँक्यू. हॅव अ सेफ फ्लाईट. चांगली झाली का भरड? येस. आता काय? आता तूप घ्यायचं कढईत. कढईमध्ये तूप. सगळं नका टाकू. हे थोडंसं बाकी ठेवा नंतरसाठी.